नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करते. तर स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी असा काळ येतो जेव्हा सगळं मार्ग बंद झाल्यासारखे आपल्याला वाटतात, पण खूप असे प्रश्न असतात आपल्यासमोर, पण उत्तर मिळत नाही. अशा वेळी एकच आधार, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. तर आता स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा हा पवित्र काळ 9 एप्रिल ते 15 एप्रिल यामध्ये केली जाणारी विशेष सेवा स्वामी भक्तांनो, हा काळ म्हणजे खूप खास आहे. हा काळ फक्त एक उत्सव नाही, तर स्वामींची कृपा मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे. स्वामींवरती विश्वास आहे का? मग हे तुम्ही नक्की ऐका. या काळात जर तुम्ही श्रद्धेने श्री गुरुचरित्र पारायण केलं, या काळामध्ये केलेली सेवा अनेक पटीने फळ देत असते. तर स्वामींची कृपा तुमच्यावरती नक्कीच होते आणि मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग खुला होतो आणि तुमची सगळी मनोकामना ही पूर्ण होते. जेव्हा कोणी आपल्याला साथ देत नाही तेव्हा स्वामीच आपले आधार बनत असतात. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण की मी तुम्हाला सांगणार आहे पारायण कसं करायचं आहे, कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका आपण टाळाव्यात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कोणी मध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तर आता स्वामींची पुण्यतिथी बघा, स्वामींची पुण्यतिथी येते तर या काळामध्ये स्वामींची ऊर्जा सगळ्यात जास्त असते. स्वामी समर्थ पुण्यतिथी म्हणजे स्वामींनी देह ठेवलेला पवित्र दिवस, पण स्वामी कधीच जात नाहीत. ते आजही आपल्या भक्तांसोबत आहेत आणि या दिवसामध्ये केलेली सेवा, जप, पारायण अनेक पटीने फल देतात, कारण की हा काळ ऊर्जा, श्रद्धा आणि भक्तीने भरलेला असतो. म्हणून यंदा 2026मध्ये 9 एप्रिल ते 15 एप्रिल हा काळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. स्वामींवरती विश्वास असेल तर हा काळ सोडू नका. हीच वेळ आहे जेव्हा स्वामी तुमचं ऐकतात. तर आता 15 एप्रिल रोजी स्वामी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस आहे. तर त्याआधी 7 दिवस श्री गुरुचरित्र पारायण हे केलं जाते. यांनी विशेष मनोकामना आपल्या पूर्ण होतात. तर 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत विशेष सेवा करायची आहे. जर तुमची एखादी कोणती इच्छा असेल, ती खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल, तर तुम्ही यावेळी संकल्प घेऊन नक्की पारायण करून बघा. तुमची इच्छा स्वामी लवकरच पूर्ण करतील. तर श्री गुरुचरित्र पारायण म्हणजे नेमकं काय? तर श्री गुरुचरित्र म्हणजे गुरूंचे जीवन, त्यांची लीला आणि त्यांचे उपदेश हे वाचताना फक्त शब्द वाचायचे नसतात, तर ते प्रत्येक ओळीमध्ये स्वामींचे अस्तित्व आपण अनुभवायचे असतात. पारायण म्हणजे संपूर्ण ग्रंथ भक्तीने वाचावा, स्वामींवरती विश्वास आपण ठेवावा पूर्णपणे. यामुळे मन आपलं शांत होते, नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढते. तर श्री गुरुचरित्र पारायण केल्याने या ग्रंथामध्ये अशी शक्ती आहे, जी शक्ती तुमचा म्हणजे आयुष्य बदलू शकते. जर तुम्ही श्रद्धेने मनापासून केली सेवा ही, तर प्रत्येक ओळीमध्ये स्वामींचं अस्तित्व आहे. हा ग्रंथ तुमचं मन, घर आणि तुमचं नशीब बदलू शकतो. पारायण करण्याचे काही साधे नियम पारायण करताय, पण नियम माहीत नसतील तर पूर्ण फळ मिळत नाही. नियम काही कठीण नसतात, पण श्रद्धा आणि सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही घरामध्येच पारायण करणार असाल, तुम्ही पारायण करताना हे केंद्रामध्ये देखील करू शकता. सामूहिक पारायण त्यांनी अनेक पटीने फळ मिळत असतं. जरी तुम्हाला सामूहिक करणं जमत नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील करू शकता. आणि ज्यावेळेस आपण घरामध्ये पारायण करतो त्यावेळेस शुद्धता ठेवणे, सकाळी स्नान करूनच पारायण करा, स्वच्छ कपडे परिधान करून. यामुळे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध राहतं. निश्चित वेळ तुमची ठरवा, तुम्ही कोणत्या वेळेत करणार आहात. तुम्ही पहाटे करणार आहात का 5 ते 7 पर्यंत किंवा 7 ते 8 पासून ते 10-11 वाजेपर्यंत ही तुमची वेळ तुम्ही एक ठरवायची आहे निश्चित, आणि त्या वेळेमध्ये पारायण करा. रोज एकच वेळ त्याच वेळेमध्ये तुम्ही वाचा. आणि ज्यावेळेस आपण पारायण करतो, कोणती सेवा करतो, त्यावेळेस सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शांत वातावरण निवडा, शक्यतो शांत जागेत बसा, मोबाईल दूर ठेवा. श्रद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास, तुम्ही जे करताय त्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. मनापासून वाचा, घाई करू नका. तुम्ही श्रद्धेने मनापासून तुमच्या मनातून जी इच्छा आहे त्यानुसार तुम्ही सेवा करा. नियम पाळताना म्हणजे महिलांसाठी खास सांगते मी, घरकाम जबाबदाऱ्या असतात म्हणून कोणतीही रिस्क घेऊ नका. तुम्ही सेवा करताय तर ती मनापासून करा. तुम्हाला जसं म्हणजे ॲडजस्ट होईल तशी तुम्ही सेवा करू शकता. स्वामी महाराज फक्त आपली भावना बघतात, पण काही नियम पाळणं देखील खूप गरजेचं असतं. तर हे नियम जर तुम्ही पाळले तरच पारायणाचं तुम्हाला खरं फळ लवकरात लवकर मिळणार आहे. तुम्ही कोणता संकल्प घेऊन जर पारायण करत असाल तर त्याचे काही नियम आहेत,
तुम्ही सामूहिक करणार असाल केंद्रात जाऊन, तर तिथे तुम्हाला सांगितले जाते की पारायण करण्याच्या आधी तुम्हाला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, वाचन झालं ग्रंथाचं, त्याच्यानंतर आणखीन कोणते ग्रंथ वाचले पाहिजेत, या पद्धतीने सगळे नियम पाळून तुम्ही मनापासून श्रद्धेने पारायण करा. यामध्ये सामान्य चुका केल्या जातात. अनेक वेळा आपण आपल्याला माहीत नसतं, पण आपण काही चुका करून जातो. त्या सामान्य चुका ज्या 90% लोक पारायण करताना करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चुका केल्यामुळे पूर्ण फळही मिळत नाही. कदाचित तुम्ही ही चूक करत असाल, म्हणून नीट ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तर त्याचा परिणाम कमी होत असतो. तर ज्यावेळेस आपण वाचन करतो, पारायण करतो, त्यावेळेस आपलं लक्ष इकडं तिकडे म्हणजे दुसरीकडे भरकटत असतं. असं व्हायला नको, ही सुद्धा चूक होते. आणि घाईमध्ये आपण वाचतो, तर या चुका आपण टाळा. बघा, पारायण करणं म्हणजे ही एक साधना आहे आणि साधने शुद्धता खूप महत्त्वाची असते. तुम्ही वाचत असताना प्रत्येक ओळी ही तुमच्या मनामध्ये रुजली पाहिजे. एक छोटीशी चूक तुमची ऊर्जा डिस्टर्ब करू शकते. जर तुम्ही मनापासून वाचलं तर तुमच्यामध्ये सकारात्मकता ऊर्जाही निर्माण होते. म्हणूनच योग्य पद्धतीने केलं तर स्वामींची कृपा बघा पूर्ण आणि लवकर मिळते. सेवा कशी करावी, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामी महाराजांची सेवा कशी करायची, कोणती करायची. तर स्वामी सेवा म्हणजे बघा मोठं काही नाही, मनापासून केलेली छोटी कृती ही सेवेसाठी पुरेशी आहे. आणि फक्त पारायण नाही, तर स्वामी सेवासुद्धा महत्त्वाची आहे. साधी सेवा करा. तुम्ही साधा दिवा देखील लावू शकता. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा. पण जे काही तुम्ही कराल ते मनापासून करा. मनापासून केलेली छोटी सेवा पण मोठं फळ देते. स्वामींना फक्त तुमचं प्रेम आणि श्रद्धा हवी आहे. स्वामी भक्तांनो, या पुण्यतिथीच्या काळात जर तुम्ही मनापासून सेवा केली तर स्वामी तुमचं ऐकतात. असा अनुभव खूप लोकांना आलेला आहे. अनेक सेवेकरी आहेत, त्यांचे अनुभव सांगितले असतात की बघा, गुरुचरित्राचे पारायण केल्यानंतर जी इच्छा असते ती लवकरच पूर्ण होते. आपण समजा एखाद्याने संकल्प घेऊन सेवा सुरू केली, तर तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस जितक्या दिवसांची सेवा करत असाल, तर त्याच्या आधी ती तुमची मनोकामना पूर्ण होते. तर असे बरेच सेवेकरी आहेत, तर त्यांचे अनुभव सांगितलेले असतात. म्हणूनच जर तुमची कोणती एखादी इच्छा असेल तर खूप दिवसांपासून ती पूर्ण होत नसेल, त्यामध्ये काही अशा काही गोष्टी अडथळे येत असतील, तर बघा नक्की तुम्ही आता सेवा करा. तर हा काळ जो आहे, तर या काळामध्ये तुम्ही नक्कीच करून पहा. कारण की या सुवर्ण काळाचा फायदा घेऊन तुम्ही स्वामींची कृपा मिळवण्यासाठी श्री गुरुचरित्र पारायण हे नक्की करून पहा. घरकाम, जबाबदाऱ्या सगळं सांभाळताना काही वेळ स्वामींसाठी काढून तुम्ही ही सेवा नक्की करा, जेणेकरून तुमची मनोकामना लवकर पूर्ण होऊ शकते. ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.